छत्रपती संभाजीनगर जवाहरनगर बीट मार्शल यांनी बळजबरीने मोबाईल हिसकून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाजीनगर परिसरात जवाहरनगर बीट मार्शल मारुती गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार जंबुरे हॉस्पिटल जवळ एक इसम नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारधार लोखंडी हत्यार घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून यश साळवे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक हत्यार तसेच चोरी गेलेला विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास ठोंबरे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात बीट मार्शलचे सहाय्यक फौजदार नलावडे, पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आरोपीला ताब्यात घेतलाय. याबाबतची अधिक माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिली. पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:30 वाजता सुमारास पोलीस अंमलदार गोरे व ASI नलावडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की एक इसम हा शिवाजीनगर परिसरामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे. सदरच्या माहितीवरून ते तात्काळ त्या ठिकाणी गेले व एका इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली व त्याच्या हालचाली थोड्याशा संशयित दिसून आल्या. म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक धारदार चाकू व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे वय 18 वर्षे राहणार इंद्रानगर असे सांगितले. त्याच्याकडे मिळालेल्या धारदार चाकूवरून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदरचा तपास ASI ठोंबरे करत आहेत. त्याच्याकडे मिळून आलेल्या विवो मोबाईलबद्दल माहिती घेतली असता सदर मोबाईल हा त्याने एक दिवस अगोदरच शिवाजीनगर परिसरामधूनच एकाकडून जबरदस्तीने हिसकावून पळून गेला होता अशी माहिती मिळाली. त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातसुद्धा त्याला ताब्यात घेण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नलावडे, ASI ठोंबरे व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे. सर, आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत? आरोपीवर यापूर्वी कोणतेही गुन्हे नाहीत. त्याचे आत्तापर्यंत कुठल्याही रेकॉर्ड पोलीस स्टेशनला उपलब्ध नाही. सर, आरोपीचे काही साथीदार वगैरे? आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मिळून आल्यास त्यांना पण त्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली. सर, अटक कधी झाली? अटक 22 तारखेला 22/2/2026 रोजी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. PCR मिळाला की PCR? त्यामध्ये त्याला 2 दिवस PCR मिळालेला होता आणि त्यानंतर त्याला यमशार माननीय न्यायालयाने यमशार मंजूर केल्याने त्याला हर्सूल कारागृह येथे रवाना करण्यात आलेले आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी संतोष खाबिया, छत्रपती संभाजीनगर.